हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या कामावरचा व्हिडिओ दाखवते बनवून। आज मी त्यांच्याकडे काय स्वयंपाक करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। तर बघा, दुसऱ्या कामावर म्हणजे ओम गिरीधरमध्ये हे त्यांचं घर आहे, कल्याणमध्ये। आणि हे मी त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाचं काम करते। हे त्यांचं किचन बघा, किती छान पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे। आता थोडासा किचनवरती पसारा आहे, कारण त्या ऑफिसला जातात ताई आणि ते दादा पण कामात असतात, त्याच्यामुळे दोघांनाही वेळ नसतो। शनिवार रविवारी त्यांना वेळ असल्यावरती ते पूर्ण क्लीन करतात। इकडे माझी भाकरी पण होते आहे, भाकरी स्वयंपाक करता करता मी तुम्हाला किचन पण दाखवते। तर बघा, इकडे भाकरी होते आणि तिकडे कुकरमध्ये मी डाळ भात लावला आहे शिजायला। आता डाळ भात झाल्यावरती मी पालक पनीरची भाजी बनवणार आहे। तर पालक पनीरच्या भाजीची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। आजचा पूर्ण स्वयंपाकच मी तुमच्याशी शेअर करणार आहे, म्हणजे मी कामावरती काय बनवते, कशा पद्धतीने बनवते। तर तुम्ही बघा आजचा व्हिडिओ। जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा। तर बघा, मी आता इथे पालक निवडते आहे। हा पालक आहे, एक जुडी पालक आणलेली त्यांनी, तर मी पालक आता निवडून घेते। चांगलं निवडून मग त्याला धुवून घ्यायचा स्वच्छ, आणि मग आपण त्याला गरम पाण्यात उकळून घ्यायचं आहे। इकडे बघा, आता ह्या पालकसाठी मी लसूण निवडून घेते। लसूण आणि हिरवी मिरचीचं आपल्याला वाटण करायचं आहे पालक पनीरसाठी। बाकी काही त्याच्यात मसाले घालत नाही मी, फक्त थोडासा किंचित गरम मसाला घालते मी। आता बघा, भाकऱ्या पण माझ्या झालेल्या आहेत। तिकडे मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे पालक उकळवण्यासाठी। आणि आता मी पालक तिथे उकळतो तोपर्यंत वरणाला फोडणी घालते। तर बघा, मी वरणासाठी पातेल्यात तूप कडवायला ठेवलं आहे। तूप गरम झाल्यावरती तुपातच मी इथे वरण फोडणीला घालते, कारण त्यांना तुपातलं आवडतं फोडणी, फक्त वरण, भाज्या नाही, तुपातलं वरण त्यांना फार आवडतं। आणि उपमा, परत शेवई, हे सगळं तुपातच बनतं। पराठ्यांना पण तूपच लागतं, तेल नाही। आता बघा, मी त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातली आहे। ती तडतडल्यावरती आपण त्याच्यामध्ये लसूण कढीपत्ता घालूया, आणि मस्त साजूक तुपातलं खरं वरण खूप छान लागतं खायला। त्या वरणाला एकदम वेगळीच टेस्ट असते। बघा, आता लसूण कढीपत्ता मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये। तो तडतड झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हळद घालायची, त्याच्यानंतर टोमॅटो घालायचं। तर बघा, इथे मी माझी फोडणी चांगली तडतडते आहे। आणि आहे ना, कसं आहे, मी व्हिडिओला व्हॉईस मी नंतर दिला आहे, कारण मला तिथे बोलता नाही आलं, कारण पाऊस पण पडत होता आणि थोडासा आवाज पण येत होता, आणि ते त्यांची आई पण असते घरामध्ये, त्याच्यामुळे मी व्हॉईस नाही दिला आहे व्हिडिओला। बघा, टोमॅटो टाकला, टोमॅटो शिजून म्हणजे थोडा 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतला, आणि त्याच्यानंतर डाळ घातलेली। आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया वरतून। कोथिंबीरशिवाय वरण खरं तर छान दिसतच नाही, छान लागतसुद्धा नाही। कोथिंबीर पाहिजेलच वरणामध्ये। इकडे आपला पालक पण छान उकळून झालेला आहे। आता हा पालक आहे ना, सगळा पाण्यातनं गाळून घ्यायचा आपण। गाळून मग त्याला थोडंसं थंड करायचं, नाहीतर गरम गरम आपण मिक्सरमध्ये वाटायला गेलो ना, ते उडतं पालक। हिरवी मिरची आणि लसूण मी वाटून घेतले। इथे कढईत तेल टाकलं आहे, गरम झालेलं आहे तेल। बघा, जिरं घातलं मी, जिरं घालायचं आहे। जिरं पण चांगलं असं लालसर झाल्यावर ते हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण आपण त्याच्यात टाकायचं। तर माझं वरण पण उकळलेलं आहे छान। ही पालकची प्युरी मी करून घेतली, ही पालक प्युरी पण आपल्याला त्याच्यात टाकायची। आता पालक प्युरीमध्ये ना थोडंसं बेसन घातलं आहे बघा मी, 1 चमचाभरच बेसन घालायचं, आणि ह्याच्यामध्ये हळद आणि थोडासा गरम मसाला, चिमूटभरच गरम मसाला घालते मी, मग थोडं भाजीला टेस्ट येते। आता हे बघा, हे वाटलेलं आपण जे ते ह्याच्यात टाकून द्यायचं। बेसन घातल्यामुळे ना थोडं भाजीला थोडासा असा घट्टपणा येतो, आणि तो घट्टसरपणा भाजीला पाहिजेलच, कारण नुसता पालकचं असं टेस्ट काही नसतं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं हे घालतेच बेसन। आता हे बघा, मी पनीर कट करून घेते। पनीर किती, पाव किलो आहे वाटतं, पाव किलो पनीर आहे मी, तरी ते पूर्ण नाही घालत आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला ते दोघंच, दादा आणि ताईच भाजी खातात। आजी तर खात नाही, त्यांना जमत नाही, त्या काकींना म्हणजे दादांच्या आईला जमत नाही पालकची भाजी, त्याच्यामुळे ते खात नाही, फक्त त्या भाकरीच खातात आणि वरण भात खातात। त्याच्यामुळे मी थोडासाच पनीर टाकते, 2 माणसांपुरता जेवढा लागेल तेवढा। हे बघा, पनीर कट करून घेते, आणि अर्धा पनीर मी फ्रीजला तसंच ठेवून देते आहे। तर मला माहिती आहे का, की म्हणजे असं स्वयंपाक करायला फार आवडतं पहिल्यापासून। हे बघा, पनीर टाकलं मी पालकमध्ये,
आता त्याला चांगलं शिजून द्यायचं आहे. मीठ घालायचं थोडंफार चवीपुरतं, तुम्हाला जसं लागेल तसं, कारण पालकमध्ये मीठ टाकताना थोडंसं हेच करा, कमीच टाका. आता हे आपण त्याच्यामध्ये बटर घालतो. अमूल बटर घालायचं कारण टेस्ट चांगली येते. मग त्याच्यामुळे पालक पनीरमध्ये किंवा शाही पनीरमध्ये तुम्ही नक्की अमूल बटर टाका, त्याच्यामुळे टेस्ट खरंच चांगली येते. हे बघा, अमूल बटर टाकायचं. फ्रेश क्रीम असली तरी पण टाकायची. फ्रेश क्रीम नव्हती त्यांच्या इथे, म्हणून मग मी थोडीशी दुधावरची मलाई काढून टाकली होती नंतर. ते तुम्हाला काही व्हिडिओत दाखवता आलं नाही मला, पण मी नंतर थोडीशी मलाई टाकली होती दुधावरची. पालक पनीरच्या भाजीत खरंच छान लागतं. आता बघा, माझं किचन पण स्वच्छ करून झालेलं आहे. थोडेसे भांडे होते ते हिसळून ठेवलेत. कसं आहे, ते ताई पण ऑफिसवर नाही येतात दमून, मग आपणच हिसळून ठेवलेले बरे. हे बघा, त्यांचं हे किचनच्या बाहेरचं त्या साईडचा व्ह्यू आहे हा पूर्ण. किती मस्त हिरवगार झाडी आहेत आणि इकडनं खूप छान अशी गार हवा येते. बाय. आणि आमचं आता काम झालेलं आहे. आता मी घरी निघाले. किचन पण क्लीन केलेलं आहे आणि भांडे पण थोडेफार होते ते धुवून ठेवलेले आहेत. आता मी लाईट बंद करते आणि घरी जाते. बघा, लाईट पण बंद केल्यात. घड्याळात 7:30 वाजायला आलेले आहेत. आणि हा त्यांचा हे हॉल आहे त्यांचं. बघा किती छान काम केलेलं. आता थोडंसं सांगते, काही पसारा होता. हा बाहेरचा दरवाजा आहे त्यांचा. हे बघा, अशा प्रकारे त्यांचा हा दरवाजा आहे. आणि जिन्यावरनं मी चाललेली आहे. फर्स्ट फ्लोअरलाच राहतात ते लोक पण. घरी चालले. बाय बाय. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा त्यांचा म्हणजे खालती बेसमेंटचा व्ह्यू आहे हा. हे बघा, मी घरी चालले आहे. तलावाकडचा हा बघा, किती छान पावसासारखं वातावरण झालेलं आहे. आणि तलाव पण खूप मस्त भरलेला आहे. 2 दिवस थोडा पाऊस पडतोय त्याच्यामुळे तलाव भरला आहे. आणि झाडी पण बघा कशी हिरवीगार वाटत आहेत. आभाळ पण भरून आलं आहे. मस्त वाटतं मला असं वातावरण. हे बघा कसं हिरवंगार गवत दिसतंय, सगळीकडे हिरवं हिरवं झालं आहे आणि मस्तच व्ह्यू आहे. अशा वातावरणात माहिती आहे का, गरम भजी खायला खूप मस्त वाटतात. पावसाचं वातावरण आहे.